1.5 लाखाचा आयफोन ऑनलाईन मागवला. डिलिव्हरी बॉय येताच पैसे देण्याऐवजी त्याचा जीव घेतला. काय आहे डिलिव्हरी बॉय हत्याकांड? या सविस्तर जाणून घेऊया. महागडा आणि सर्वांच्या पसंतीत उतरलेला आयफोन घेण्याकडे अनेकांचा कल असतो. आयफोन वापरणं स्टेटस सिम्बॉल झाला आहे. यासाठी आयफोनच्या चोरीपासून आयफोनची डिलिव्हरी करणाऱ्या डिलिव्हरी बॉयची हत्या करण्यापर्यंत अनेकांची मजल गेली आहे. लखनौमध्ये असाच प्रकार घडला आहे. 30 वर्षीय डिलिव्हरी बॉयची हत्या करण्यात आली आहे. एवढंच नव्हे तर इंदिरा कालव्यात त्याचा मृतदेह फेकण्यात आला आहे. SDRF कडून त्याच्या मृतदेहाचा शोध घेतला जात आहे. या संदर्भात पोलीस उपायुक्त संशाक सिंग यांनी सांगितलं की चिनाट येथे राहणाऱ्या गजानन यांनी फ्लिपकार्टवरून आयफोन ऑर्डर केला होता. तसंच कॅश ऑन डिलिव्हरी मोडवरून ही ऑर्डर करण्यात आली होती. 23 सप्टेंबर रोजी भरत साहू नावाचा डिलिव्हरी मुलगा आयफोन घेऊन गजानन राहतो त्या ठिकाणी गेला. त्याने गजाननला आयफोनही दिला. त्यावेळी गजानन बरोबर त्याचा आणखी एक मित्र होता. कॅश ऑन डिलिव्हरी करायची असल्याने मोबाईल घेतल्यावर गजाननला 1.5 लाख रुपये द्यायचे होते. परंतु गजाननने त्याचा गळा घोटला. त्यानंतर त्याचा मृतदेह बॅगेत भरला आणि इंदिरा कालव्यात जाऊन फेकला. आता पाहूया हे प्रकरण उघडकीस कसं आलं. 2 दिवसानंतरही भरत साहू घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबाने 25 सप्टेंबर रोजी हरवल्याची पोलीस तक्रार केली. तक्रारीनंतर पोलिसांनी त्याचे मोबाईलवर कॉल रेकॉर्ड तपासले. या तपासातून गजाननने शेवटचा कॉल केला असं स्पष्ट झालं. त्यानुसार पोलिसांनी गजाननचा मित्र आकाशशी संपर्क साधला. आकाशशी चौकशी केल्यानंतर त्यांनी पोलिसांना घडलेली सर्व हकीकत सांगितली. त्यामुळे हा प्रकार उजेडात आला. दरम्यान अद्यापही हे मृतदेह पोलिसांना सापडला नाही. SDRF कडून त्याच्या मृतदेहाचा शोध घेतला जात आहे. 1.5 लाख रुपयाच्या आयफोनमुळे एका तरुणाचा जीव घेतला आहे. एका माणसाची फक्त आणि फक्त 1.5 लाख रुपये किंमत आहे का? तर तुम्हाला काय वाटते या प्रकरणाबद्दल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.